मित्रांनो, उद्या बॉम्बे हायकोर्ट लिपिक शिपाई ड्रायव्हर परीक्षा आहे. सर्वप्रथम मी ईश्वराकडे या अद्भुत शक्तीकडे मित्रांनो प्रार्थना करतो आपल्यासाठी, की जे काही सर्वोत्तम असेल, तुमचा रिझल्ट येण्यासाठी जे जे आवश्यक असेल, जे जे पॉझिटिव्ह घटना असतील, सगळ्या काही उद्या तुमच्या बाबतीमध्ये घडाव्यात, अशी मी या ठिकाणी या ईश्वराकडे, या अद्भुत शक्तीकडे या ठिकाणी मनापासून प्रार्थना करतो. उद्या पेपरला जाताना काय काय घेऊन जावं, काय काळजी घ्यावी, पेपर सोडवताना काय काळजी घ्यावी, याबद्दल आता आपण थोडक्यामध्ये बघूया. सोबतच तुम्हाला सगळ्यांना उद्याच्या परीक्षेसाठी खूप 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 साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आता आपण काही महत्त्वाच्या सूचना पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी उद्याचा पेपर ऑफलाईन होणार आहे. ऑफलाईन पेपर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर या ठिकाणी गोल करायचे आहेत मित्रांनो. जसे की तुम्हाला या ठिकाणी एक उत्तरपत्रिका दिली जाणार आहे, प्रश्न क्रमांक आणि या ठिकाणी त्याच्यापुढे असे तुम्हाला या ठिकाणी गोल असणार आहे. तुम्हाला वाटलं की पहिल्या प्रश्नाचं दुसरं उत्तर बरोबर आहे, तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचे जे गोल आहेत, तर त्याच्यापुढं काय करायचं मित्रांनो, त्या उत्तरपत्रिकेवर 2 नंबरचा या ठिकाणी टिक मार्क करायचा. हे तर एकदम बेसिक आहे, ठीक आहे. तसंच या ठिकाणी जर आपण बघितलं तर दुसरा प्रश्न तुम्हाला वाटलं की दुसऱ्या प्रश्नाचं या ठिकाणी पहिलं बरोबर उत्तर आहे, तर त्याला काय करायचं, व्यवस्थित या ठिकाणी गोल करायचं. हे तर अगदी बेसिक झालं. त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं या ठिकाणी पेन कोणता न्यायचा आहे, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पेन जो आहे तो दुसरा तिसरा कुठलाही वापरू नका. काय वापरायचं आहे, तर ब्लॅकच आपल्याला या ठिकाणी कलरचा पेन वापरायचा आहे. ब्लॅक इंक बॉल पेन वापरायचा आहे, ठीक आहे. तर ब्लॅक कलर्स असणारा या ठिकाणी ब्लॅक शाई म्हणजे ब्लॅक चालत असणारा बॉल पेन आपल्याला वापरायचा आहे. काय करायचं मित्रांनो, बॉल पेन वापरायचा आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलाही निळा, लाल वगैरे कुठलाही पेन घ्यायच्या विचारात पडू नका. फक्त आणि फक्त काय करायचं मित्रांनो, तर काळा बॉल पेन आपल्याला वापरायचा आहे. काय करायचं आहे, काळा बॉल पेनच आपल्याला या ठिकाणी न्यायचा आहे पहिली तर या ठिकाणी. आणि घेतल्यानंतर तुम्हाला पहिली गोष्ट कुठल्या तर रफ पेजवरती अगोदर थोडासा असा त्याला काय करा मित्रांनो, चालवून बघा. कारण होतं काय, ऑन द स्पॉट परीक्षेमध्ये जर तो या ठिकाणी सुरुवातीला नाही चालला तर तुमचे काही सेकंद वाया जातील. तर उगीचच या ठिकाणी रफ पेजवरती परीक्षेला जायच्या आधीच काय करा, असं थोडा त्याला एक 1-2 मिनटं चालवा, जेणेकरून काय होईल, तो स्मूथ पद्धतीने तुम्हाला गोल करायला परीक्षेमध्ये उपयोगी पडेल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेला जाताना तुमचं हॉल तिकीट तर पाहिजेच आहे, ठीक आहे. काय करायचं मित्रांनो, हॉल तिकीट तर या ठिकाणी पाहिजेच आहे. सोबत तुझी काय करा, तुम्ही झेरॉक्ससुद्धा या ठिकाणी घेऊन जावा. आणि बाकीचे जे आहेत हॉल तिकीटसोबत या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड असेल तर ओरिजिनल आधार कार्ड आणि त्याची झेरॉक्ससुद्धा असू द्या. त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड, पॅन कार्ड नसेल तर ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर मतदान कार्ड, एवढं या ठिकाणी तुम्हाला चालतील. त्यामुळं हॉल तिकीट आणि हे गोष्टी. आणि जर तुमचं या ठिकाणी काय झालं असेल, ओके, महिला विशेष करून आपल्या महिला भगिनी, जर तुमचं लग्न झालं असेल, नक्कीच तुमच्या नावामध्ये बदल झालेला असतो. जर लग्न झालं असेल आणि नावामध्ये बदल झाला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एकतर गॅझेट नावात बदल झाल्याचा पुरावा तुम्हाला पाहिजे आहे किंवा मॅरेज सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी एंट्री करण्यासाठी कुठली अडचण येणार नाही. आणि हे सगळं ओरिजिनल तुम्हाला न्यायचं आहे. ओके, काय करायचं, ओरिजिनल तुम्हाला न्यायचं आहे सोबत, या ठिकाणी हे लक्षात ठेवा. ही सगळ्यात महत्त्वाचीच आपल्याला विनंती की आपण काय करायचं आहे, तर वेळेच्या अगोदर कमीत कमी अर्धा 1 तास तरी पोहोचायचं आहे. त्यांनी सांगितलं की 15 मिनटं तरी या ठिकाणी पोहोचा, परंतु मी म्हणेल की अर्धा 1 तास कमीत कमी तुम्ही त्या ठिकाणी पोहोचा, म्हणजे तिथला माहोल आपल्याला समजतो. ओके, परीक्षेच्या अगोदरची जी एन्झायटी असते, धाकधूक असते, ती थोडी कमी होते. तुम्ही तिथं थोडंसं काय होता मित्रांनो, या ठिकाणी सेटल होता. हे खूप महत्त्वाचं आहे, तिथल्या एन्व्हायरमेंटमध्ये सेटल होणं. त्यामुळं कमीत कमी अर्धा पाऊण तास पोहोचा. ऑन द स्पॉट गेला आणि डायरेक्ट एंट्री भेटली आणि डायरेक्ट परीक्षेला बसला तर त्यामध्ये आणि अगोदर जाऊन या ठिकाणी थोडंसं तिथं या ठिकाणी सेटल होण्यात खूप सारा या ठिकाणी फरक असतो तुमच्या मानसिकता स्थिर होण्यामध्ये. त्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे अर्धा 1 तास तरी कमीत कमी तिथं वेळेवर पोहोचतं, त्याच्या अगोदर जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एक गोष्ट की आता उद्या बरेच या ठिकाणी काहीतरी नवीन जे विद्यार्थी असतात काहीतरी वेगळं परिधान करतात. ओके, मग महिला असतील काहीतरी वेगळाच या ठिकाणी ड्रेस परिधान करणं, पुरुष असतील काहीतरी वेगळं जॅकेट बिकेट घालून व्यवस्थित असं काही करू नका. ओके, एकदम असं फॉर्मल जसं आपण या ठिकाणी परीक्षेला जाणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने जावा. काहीतरी वेगळं झापूक करू नका. त्यामुळं काय होतं, तुमची चेकिंगची टायमिंग आहे तो वाढू शकतो, तुम्हाला तिथं दिक्कत येऊ शकते. त्यामुळे काय करायचं मित्रांनो, आपण हे कॉमन सेन्स जे आहे ते या ठिकाणी पाळायचं आहे. ओके, उगीच काहीतरी या ठिकाणी पार्टीला गेल्यासारखं ड्रेस घालायचं नाही, हे लक्षात ठेवा. बाकी आता शेवटच्या काही तासामध्ये बिलकुल पण कोणता ताण घेऊ नका. रिलॅक्स मोडमध्ये या ठिकाणी काय करा, आता व्यवस्थित झोप घ्या. सकाळी व्यवस्थित फ्रेश मूडमध्ये या ठिकाणी उठून पेपरला जावा. पुन्हा एकदा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.